नमस्कार, मी पूनम तुमचं आपल्या पूनम आमटे यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी रवाळ आणि साजूक तूप कसे बनवायचे। इथे मी साधारण 8 दिवसांची साय साठवून तिचं विल्झण लावून घेतलेलं आहे। यासाठी इथे मी गोकुळ दूध वापरते। दररोज 1 लिटर दुधाची साय असे 8 दिवसांची साठवलेली ही साय आहे। आता यामधले अर्धे विरझण मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि हे 2 ते 3 मिनिटे मिक्सरला फिरवून घेते। नंतर त्यात पाणी घालून अजून 2 ते 3 मिनिटे फिरवून घेते। नंतर त्यात पाणी घालून अजून 2 ते 3 मिनिटे फिरवून घेते। हे बघा, आता हे आपलं लोणी निघालेलं आहे। लोणी हाताला चिटकू नये म्हणून आता हात थोडासा कोमट पाण्यात बुडवून लोणी काढून घ्यायचं। असंच थोडा थोडा हात गरम पाण्यात बुडवून लोणी काढून घ्यायचं। आता ही राहिलेली साय पण मी फिरवून घेते। आता या काढलेल्या लोण्यामध्ये बर्फ आणि थंड पाणी घालून ते लोणी स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यामुळे लोण्याचा आंबट असा वास येत नाही। आता काढलेले हे लोणी एका कढईत घालून घ्यायचे। सुरुवातीचा एखादा मिनिट गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर गॅस मध्यम करायचा। हे लोणी पूर्ण वितळल्यावर गॅस कमीच ठेवायचा। याचा फेस जाईपर्यंत मध्ये मध्ये असे चमच्याने हलवून घ्यायचे। याला तोपर्यंत कडवायचं जोपर्यंत ते ट्रान्सपरंट होत नाही। आता तूप छान कडलेलं आहे। आता हे बघा, हे तूप पूर्ण थंड झाले आणि हे आता भरणीमध्ये
काढून घेऊया। मस्त सुगंधी रवाळ तूप तयार झाले। हे घरच्या घरी केले त्यामुळे चव मस्त असतेच आणि हे छान रवाळही होतं। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा। धन्यवाद।